Hi friends, I am SD Farande and today we are going to continue our topic selection of anti-friction bearing and gears. Today we are going to start next part in this topic. This is the gear. This is the subject elements of machine design, and today we are going to discuss in detail the points. What is a gear and its definition, what are its advantages and limitations, what are the applications of gear drives, what is the classification of gear, and what are the material used, and what are the criteria for selection of material for gear. So let's start, friend. We know that gear drive is used when center to center distance between driver and driven shaft is very small. आपल्याला माहित आहे ज्यावेळी पॉवर ट्रान्समिशन मध्ये एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला आपण पॉवर ट्रान्समिट करत असतोय आणि हे डिस्टन्स ज्यावेळी कमी असणार आहे अशा केस मध्ये आपण गिअर ड्राईव्ह यूज करत असतोय. म्हणजेच ड्रायव्हर आणि ड्रिव्हन मध्ये कमी डिस्टन्स असेल तर आपण गिअर ड्राईव्ह यूज करणार आहे. फिगर मध्ये तुम्ही बघू शकताय दोन गिअर दाखवलेले आहेत, त्यातला एक ड्रायव्हर आहे, ड्रिव्हन आहे. गिअर ड्राईव्ह कन्सिस्ट ऑफ टू व्हील्स. द स्मॉलर व्हील इज कॉल्ड ॲज अ पिनियन. यातला जो लहान व्हील आहे त्याला आपण पिनियन म्हणत असतोय आणि जो लार्जर व्हील आहे त्याला म्हणणार आहे आपण गिअर. इन केस ऑफ बेल्ट और रोप ड्राइव्स, स्लिपिंग ऑफ बेल्ट और रोप इज अ कॉमन फेनोमेनॉन which leads to loss of power transmission between the two shafts and decrease in velocity ratio of the system. पण गिअर ड्राईव्ह मध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळत नाहीये. इन गिअर ड्राईव्ह स्लिप इज absent, therefore it gives exact and uniform velocity ratio. Due to its ability of maximum power transmission and exact velocity ratio, gear drive is called a perfect positive drive. गिअर ड्राईव्हला एक आपण पॉझिटिव्ह ड्राईव्ह म्हणून बघत असतो याच्याकडे. तर याची टेक्निकल डेफिनेशन काय असणार आहे? गिअर्स आर डिफाइंड ॲज टूथड व्हील्स which can transmit power and motion from one shaft to another shaft by means of successive engagement of teeth. This is the actual definition of gear. In gear drive, slip is absent. We know that. Therefore, it gives exact and uniform velocity ratio. Due to its ability of maximum power transmission and exact velocity ratio, gear drive is called as a perfect positive drive. Then, what are the advantages of gear drives? First is the positive drive giving exact and constant velocity ratio. म्हणजे एक्झॅक्ट आणि कॉन्स्टंट वेलॉसिटी रेशो देणं हे पहिलं ॲडव्हान्टेज आहे गिअर ड्राईव्हचं. नेक्स्ट सेकंड इज द हायर स्पीड रेशो दॅन बेल्ट ऑर चेन ड्राईव्ह. बेल्ट आणि चेन ड्राईव्ह पेक्षा आपण जास्तीचा स्पीड रेशो गिअर ड्राईव्ह मध्ये अचीव करत असतोय. थर्ड वन इज द कॉम्पॅक्ट लेआउट, देअरफॉर ऑक्युपाइज लेस स्पेस. मुळातच आपण सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे ड्रायव्हर आणि ड्रिव्हन शाफ्टचं डिस्टन्स कमी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गिअर ड्राईव्ह यूज करत असतो, त्यामुळे हा कॉम्पॅक्ट होतोय. जर गिअर बॉक्स तुम्ही जर बघितला कुठल्याही मशीनचा कुठल्याही सिस्टीमचा तर हा गिअर बॉक्स एकदम लहान जागेमध्ये आपण बसवला असतोय. हे का शक्य झालं? कारण याचं डिझाईनच कॉम्पॅक्ट आहे, लेआउट कॉम्पॅक्ट आहे त्यामुळं. नेक्स्ट इज द ॲबिलिटी ऑफ ट्रान्समिटिंग लार्ज पॉवर ॲज कम्पेअर्ड टू बेल्ट ऑर चेन ड्राईव्ह. बेल्ट आणि चेन ड्राईव्हच्या कंपॅरिझन मध्ये जास्त पॉवर ट्रान्समिट करण्याची ॲबिलिटी या गिअर ड्राईव्ह मध्ये असते, कारण हा एक ट्रस्टेड ड्राईव्ह आहे ज्याच्यामध्ये स्लिप असणार नाहीये, पॉझिटिव्ह ड्राईव्ह असणार आहे. हा ॲबिलिटी ऑफ ट्रान्समिटिंग लार्ज पॉवर ॲज कम्पेअर्ड टू बेल्ट ऑर चेन ड्राईव्ह. जास्ती सुद्धा पॉवर आपण ट्रान्समिट करत असतो याच्यामध्ये. गिअर ड्राईव्ह कॅन बी युज्ड फॉर चेंजिंग द स्पीड रेशोज ओव्हर अ वाईड रेंज. गिअर ड्राईव्ह मध्ये आपण जो स्पीड रेशो आहे हा आपण चेंज करू शकतोय, व्हॅरी करू शकतोय. लक्षात आलं? म्हणजे स्पीड स्टेपअप करू शकतोय किंवा स्पीड डिक्रीज सुद्धा आपण करू शकतो याच्यामध्ये. दिस इज द मोर इफिशियंट ड्राईव्ह, लो मेंटेनन्स अँड रिलायबल सर्व्हिस. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ गिअर ड्राईव्ह.
Then what are the limitations of gear drive? Manufacturing of gears requires special tools and equipment. This leads to high production cost. गिअर मॅन्युफॅक्चरिंग हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड म्हणू शकतोय आपण किंवा कॉस्टली आहे म्हणू शकतोय, कारण त्यासाठी आपल्याला काही स्पेशल टूल्सची गरज असते, इक्विपमेंटची गरज असते गिअर मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे किंवा हे जे ड्राईव्ह आहेत हे थोडेसे कॉस्टली आपल्याला होणार आहेत प्रोडक्शनसाठी, प्रोडक्शन कॉस्ट याची वाढल्यामुळं. कॉम्प्लिकेटेड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. गिअर ड्राईव्ह रिक्वायर्स प्रिसाइज अलाइनमेंट ऑफ शाफ्ट्स. शाफ्टची अलाइनमेंट या ठिकाणी प्रिसाइज असणं गरजेचं असते. बेल ड्राईव्ह मध्ये अलाइनमेंट थोडीशी प्रिसाइज नसेल तरी सुद्धा चालू शकते, पण गिअर ड्राईव्ह मध्ये अलाइनमेंट ही परफेक्ट असायला पाहिजे, प्रिसाइज असायला पाहिजे. अदरवाइज काय होणार आहे, जे गिअर्स आपण यूज केले आहेत त्या गिअर टूथचं मॅक्सिमम वेअर अँड टेअर होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे ते फेल होऊ शकतात. कॉस्टली लुब्रिकेशन सिस्टीम इज रिक्वायर्ड फॉर स्मूथ ऑपरेशन अँड लॉंगर लाईफ ऑफ गिअर टीथ. गिअर टीथची लाईफ जर वाढवायची असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला लुब्रिकेशनची गरज असते आणि त्यामुळं हे थोडंसं कॉस्टली होते बाय considering the lubrication system. Any error induced in gear during the process of teeth cutting leads to noisy operation with severe vibrations. समजा काही एरर मुळे जर प्रोसेस मध्ये असताना एखादा टीथ जर कट झाला तर त्याच्यामुळे एक मोठा आवाज येऊ शकतो याच्यामध्ये, किंवा हे ऑपरेशन जे आहे नेहमी नॉइझी होऊ शकते. त्या सिस्टीम मधून नॉइज येत राहणार आहे कायमचा. हे जे नॉइज आहेत किंवा ते गिअर टीथ कट झालेला आहे याच्यामुळं व्हायब्रेशन सुद्धा येऊ शकतात, जे व्हायब्रेशन आपल्याला पुढे जाऊन हार्मफुल सुद्धा असणार आहेत किंवा पूर्ण ती सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमला डिस्टर्ब करणार आहेत, कोलॅप्स करणार आहेत. ऍप्लिकेशन्स ऑफ गिअर ड्राईव्ह. तर गिअर ड्राईव्ह हे जे आहेत हे आपण कुठे यूज करत असतोय, गिअर बॉक्स ऑफ व्हेकल, gear mechanisms of wrist watches, machine tools, differential mechanism of automobile, dial indicator and cement mixing unit. These are the some applications of gear drive. याच्यापेक्षा अजून भरपूर ठिकाणी आपण यूज करत असतोय, पण हे जस्ट काही नंबर्स आहेत या ठिकाणी आपण यूज करत असतो. नेक्स्ट वन इज द क्लासिफिकेशन ऑफ गिअर्स. आता हे जे गिअर क्लासिफिकेशन केलेलं आहे याच्यामध्ये मेनली आपण 4 टाईप केलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे तो पॅरलल शाफ्ट ऍक्सिस, म्हणजे शाफ्टच्या पोझिशनवरून हे केलेला आहे. वेगवेगळ्या नोट्समध्ये वेगवेगळ्या बुकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन बघायला मिळेल, पण सगळ्या क्लासिफिकेशनमध्ये जे गिअरचे टाईप्स आहेत ते तुम्हाला सेमच मिळतील. पहिला जो कुठला केलेला आहे पॅरलल शाफ्ट ऍक्सिस गिअर, याच्यामध्ये आपण स्पर गिअर, हेलिकल गिअर, हेरिंगबोन गिअर्स आणि रॅक अँड पिनियन गिअर अशा टाईपचे गिअर यूज करत असते. हे गिअरचे टाईप डिटेलमध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला किंवा थेरी ऑफ मशीनमध्ये शिकला आहात. इंटरसेक्टिंग शाफ्ट ऍक्सिस गिअर म्हणजे 2 शाफ्ट एकमेकाला इंटरसेक्ट होणार अशा ठिकाणी आपण यूज करत असतो बेवेल गिअर. नॉन इंटरसेक्टिंग अँड परपेंडिक्युलर शाफ्ट ऍक्सिस गिअर म्हणजे नॉन इंटरसेक्टिंग आहेत पण परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच कुठल्या तर त्या ठिकाणी आपण वर्म गिअर यूज करत असतो. नॉन इंटरसेक्टिंग अँड नॉन परपेंडिक्युलर शाफ्ट ऍक्सिस म्हणजे या ठिकाणी आपण यूज करत असतो स्पायरल गिअर्स. दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ गिअर्स. नेक्स्ट इज द मटेरियल यूज्ड फॉर गिअर. Gears are manufactured from metallic and non-metallic materials. In that first one is the metallic materials. In metallic there is a cast iron. Cast iron is commonly used material for manufacturing gears due to its good properties such as good machinability, high wear resistance, etc. In the metallic material, second is the steel. Steel is used where high strength is required. Steel is heat treated to get good toughness and tooth hardness. There are various types of steels used for gears ranging from plain carbon steel to high alloy steels and low carbon steel to high carbon steel.
Plain carbon steels are used for medium duty applications, whereas alloy steels are used for heavy duty applications. In metallic materials, third type is the non-ferrous materials or non-ferrous metal. Non-ferrous metals like copper, zinc, tin, aluminium, manganese, etc. are used in various combinations as gear materials. Most commonly used material is bronze due to its ability to withstand heavy loads. Non-ferrous metal is preferably used in case of worm gears due to its ability of reducing the effect of wear, which is a common problem found in other metallic materials. आणि जो दुसरा टाइप आहे गियर साठी आपण जो मटेरियल यूज करतो त्यातला तो आहे नॉन मेटॅलिक मटेरियल्स. इन केस ऑफ लाइट ड्यूटी ऍप्लिकेशन्स gears may be made up of non-metallic materials, means wood, nylon, etc. These are the materials used for gears. Then what is the criteria for selection of gear material? Gear material सिलेक्ट करत असताना आपण कोणत्या गोष्टीचा विचार करतोय तर पहिली जी आहे त्यामधली ती आहे स्ट्रेंथ, वियर रेजिस्टन्स, सर्व्हिस कंडिशन, शॉक रेजिस्टन्स, स्पीड आणि डिग्री ऑफ ॲक्युरसी. एवढ्या गोष्टीचा आपण विचार करत असतोय गिअर साठी मटेरियल सिलेक्ट करत असताना. नीड ऑफ सिलेक्टिंग इनव्हॉल्यूट कर्व्ह फॉर गिअर टूथ प्रोफाईल. आता गिअर टूथ प्रोफाईल आपण जर बघितला असेल तर त्याचा जो कर्व आहे त्याची प्रोफाईल जी आहे ती इनव्हॉल्यूट शेप मध्ये असते. मग हा इनव्हॉल्यूट शेप आपण का सिलेक्ट करत असतोय तर इनव्हॉल्यूट टूथ प्रोफाईल हॅज अ सिंगल कर्व, देअरफॉर इट इज इझी टू मॅन्युफॅक्चर. इनव्हॉल्यूट प्रोफाईल मॅन्युफॅक्चरिंग करणं हे सोपं आहे, पहिलं रिझन आहे. सेकंड इज द इन एनी गिअर ड्राईव्ह इट इज डिझायर्ड दॅट स्पीड रेशो मस्ट बी ऑलवेज कॉन्स्टंट. बाय युझिंग इनव्हॉल्यूट टूथ प्रोफाईल इट इज पॉसिबल टू ऑब्टेन अ कॉन्स्टंट स्पीड रेशो ऑफ गिअर्स इन मेश. म्हणजे कॉन्स्टंट स्पीड रेशो अचीव करण्यासाठी मेशिंग मध्ये दोन गिअरच्या इनव्हॉल्यूट टूथ प्रोफाईल ही महत्वाची आहे. इनव्हॉल्यूट टूथ प्रोफाईल जर असेल तर कॉन्स्टंट स्पीड रेशो आपण इझिली अचीव करू शकतोय. तिसरा जो पॉइंट आहे तो कोणता आहे, स्पीड रेशो ऑफ गिअर्स इन मेश डज नॉट रिमेन कॉन्स्टंट इफ देयर इज अ vibration in center to center distance between two mating gears. This difficulty can be overcome by using involute tooth profile in which small vibrations in center to center distance does not affect the speed ratio. जे स्पीड रेशो वर कुठलाही अफेक्ट होत नाही आहे यामध्ये. आणि जे चौथं रिझन आहे इनव्हॉल्यूट कर्व यूज करण्यामागचं, इन केस ऑफ इनव्हॉल्यूट टूथ प्रोफाईल गिअर्स pressure angle is constant throughout the engagement. That is from the point of commencement of engagement to the point of disengagement. म्हणजेच काय, गिअर टूथ जे आहेत दोन गिअर टूथ एकमेकाला ज्या ठिकाणी एका पॉइंटला भेटणार आहेत तिथून त्या पॉइंट पासून ते लांब जाऊपर्यंत जो प्रेशर अँगल असणार आहे तो प्रेशर अँगल सेम नेहमी राहणार आहे इनव्हॉल्यूट टूथ प्रोफाईल मध्ये. म्हणून आपण इनव्हॉल्यूट टूथ प्रोफाईल गिअर टूथ साठी यूज करत असतोय. ओके, थँक्यू फ्रेंड.